ती विशेष म्हणजे एका सेंटरवरची आहे. म्हणजे एका सेंटरवर एक तर त्याने सरकारचे काहीतरी सगळ्यात छोटी मार्क वाढवली किंवा तो पेपर अगोदर देशभरात नीटचे जे एक्झाम झालेले आहेत त्या एक्झाममध्ये फार मोठा घोटाळा झाला असल्याचं उघड झालेलं आहे. त्या प्रकरणात महाराष्ट्रात देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. आज आपण युनिक अकॅडमी बुलढाणा या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी डॉक्टर देशमुख सर आहेत, जे युनिक अकॅडमीचे संचालक आहेत. सर, काय सांगाल, हा जो प्रकार उघडकीस आला आहे विद्यार्थ्यावर काय नेमकं या गोष्टीचा परिणाम होणार आहे? आपल्याकडे विद्यार्थी या ठिकाणी 11वी-12वी पासूनच नीटच्या एक्झामची तयारी करतात, काय सांगाल? नीट 2024 मध्ये बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी घडलेल्या आहेत. सर्वप्रथम 14 जूनला जो रिझल्ट लागायचा होता तो 10 दिवस अगोदर म्हणजे 4 जूनला, ज्या दिवशी लोकसभेचे इलेक्शनचा रिझल्ट होता त्या दिवशी अचानक घाईघाईत लावण्यात आला. सर्वप्रथम यावरही थोडं आक्षेपार्ह ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पूर्ण भारतभरामध्ये जवळजवळ 67 जणांना 720 पैकी 720 मार्क या परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. मागील जर आपण एक 5 ते 7 वर्षाचा जर या परीक्षेचा रेकॉर्ड जर बघितला तर भारतभरातून 1 किंवा 2 किंवा 3 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क नसायचे. पण यावर्षी एकदम अचानक असं काय झालं की 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले. त्यानंतर अजून एक तिसरी गोष्ट अशी लक्षात आलेली आहे, काही विद्यार्थ्यांना 718 मार्क्स, 719 मार्क असे मार्क्स देण्यात आलेले आहे. आणि त्याचं कारण सांगताना असं सांगण्यात येत आहे की ग्रेस मार्क्स म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. काही ठिकाणी पेपर 15 मिनिटं उशिरा सुरू झाला, काही ठिकाणी अर्धा तास उशिरा सुरू झाला. तर साधारणतः एखादा पेपर जर 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं उशिरा जर सुरू झाला तर तेवढाच वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा जवळजवळ सगळ्याच परीक्षेमध्ये नियम असतो. पेपर उशिरा सुरू झाला म्हणून त्याला 10 मार्क वाढवून द्या किंवा 15 मार्क वाढवून द्या असं स्पष्ट कुठेच NTA नीटच्या प्रॉस्पेक्टसमध्ये ब्राउचरमध्ये असं स्पष्ट कुठेच उल्लेख नाही आहे. त्याच्यामुळे तीही एक खूप मोठी आक्षेपार्ह गोष्ट आहे. आणि त्यातील आता बऱ्याच जणांना कोर्टाने म्हणजे माझ्या माहितीनुसार 1563 जवळपास जण आहेत त्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी सांगितलेलं आहे. नाहीतर त्यांचे ग्रेस मार्क्स काही कमी करू किंवा जास्त करू अशा प्रकारचा तो त्यांचा निवाडा लावण्याचा निर्णय दिलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, हे जे नवीन विद्यार्थी आमचे सध्या 11वी-12वीचे आहे किंवा ज्यांची नीटची परीक्षा पण झालेली आहे, हे सर्व विद्यार्थी आता टेन्शनमध्ये आलेले आहे. काही विद्यार्थी अतिशय ग्रामीण भागातून येतात, त्यांची अक्षरशः म्हणजे 2 टाईम जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही आहे. ते विद्यार्थी दिवसातून 14-14, 15-15 तास अभ्यास करतात, नीटची तयारी करतात, JEEची तयारी करतात. काही विद्यार्थी 6व्या वर्गापासून फाउंडेशन क्लास लावून म्हणजे अक्षरशः 6-6, 7-7 वर्षे या परीक्षेची तयारी करत आहे. आणि वेळेवर जर अशी एखादी यंत्रणा NTA आहे किंवा कोणतीही एखादी संस्था असो जी ह्या परीक्षा पार पाडते, ती जर असं काही घोळ याच्यामध्ये जर करत असेल तर हे विद्यार्थ्याचं भवितव्य आपल्याला धोक्यामध्ये आहे असं याच्यात लक्षात येईल. यामुळे विद्यार्थी तर त्रस्त झालेलेच आहे, पालकही त्रस्त झालेले आहे. आणि जे अतिशय हुशार विद्यार्थी आहेत त्यांना दिसताना असं दिसत आहे की श्रीमंत लोकांचे मुलं जे आहेत ते सरळ सरळ पैसे भरून पेपर काही दिवस अगोदर फोडत तर नाही आहे असं प्रश्नचिन्ह त्याच्यावर उभं राहत आहे. आणि 720 पैकी 720 मार्क 67 जणांना मागच्या 5 वर्षाचा जरी तुम्ही रेकॉर्ड बघितला नीटचा तर टोटलही त्याची कदाचित 10 भरणार नाही. म्हणजे 1 किंवा 2 किंवा खूपच झालं तर 3 विद्यार्थ्यांना 720च्या वर मार्क नसतातच. म्हणजे नाही आहे, एवढी ती कठीण परीक्षा आहे. आता याची पुढं सरकारने लवकरात लवकर याची उच्चस्तरीय चौकशी करावी. याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आढळतील किंवा काही शिक्षकही त्यामध्ये आढळून येत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि जर पुन्हा नीटची एक्झाम पुन्हा घेण्याची जर वेळ आली तर मग कदाचित सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागेल. म्हणजे हे सर्व 23-24 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते सगळं अधांतरीच आहे. आणि विद्यार्थी पुन्हा अभ्यासच करत राहणार का? म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की पहिलेच एखादी परीक्षा जी आहे ते खूप टेन्शन घेऊन परीक्षा दिली जाते आणि त्यातही जर असे घोळ होत असतील आणि कोणत्याही देशाचं भविष्य म्हणजे विद्यार्थी हा त्या देशाचं भविष्य आहे. पहिलेच दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे, बेकारी वाढत आहे. त्यामध्ये आपण डॉक्टर, इंजिनियर हे ज्या ऑल इंडिया लेवलच्या ज्याला परीक्षा म्हणतो आपण, देश पातळीवरच्या ह्या परीक्षा आहे नीट आणि IIT JEE, याच्यासारख्या देश पातळीवर होणाऱ्या परीक्षेमध्ये जर घोळ होऊ शकतो
तर मग विद्यार्थ्यांनी कोणाकडे अपेक्षेनं बघावं? निश्चित सर, मला एक गोष्ट सांगा की जे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, विद्यार्थी फाउंडेशन क्लासेस लावतात, यांच्यावर काय नेमका या गोष्टीचा परिणाम झालेला आहे काय? यांच्यावर परिणाम असा झाला की त्यांचा सर्वप्रथम उत्साह कमी झालेला आहे. त्यांना अभ्यास करताना सर्वात पहिले मनात ही भीती राहते की अरे आपण तर खूप प्रामाणिकपणे अभ्यास करून राहिलो, पण कदाचित एखादा श्रीमंत आपल्याच वर्गातला एखादा विद्यार्थी पैसे देऊन जर पेपर विकत घेत असेल तर मला त्याच्यापेक्षा कमी मार्क पडतील, मग मी अभ्यास करू की नाही करू? म्हणजे जर हे सगळं पैशाच्या भरोश्यावर जर जग चालणार असेल तर हा कार्यक्रम कठीण होईल. आणि यामध्ये एक अशी संशयही विद्यार्थ्यांच्या मनात आहे की 720 पैकी 720च नाही, मग याच्यामध्ये कदाचित असाही तर घोड नसेल की बुवा 550 वाल्याला 650 मार्क आले असतील. म्हणजे असं नवीन नवीन प्रश्न याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. म्हणजे फक्त 720 पैकी 720 हे 67 आपल्याला म्हणजे सापडले, पण कदाचित एखाद्याचे 550 मार्क्सवाल्याला 650 पण मार्क दिले गेले असतील, 650 वाल्याला 680 दिले गेले असतील. असं कदाचित म्हणजे आता याच्यावर नेमका किती प्रमाणात घोळ झालेला आहे हे सगळं याची उच्चस्तरीय चौकशी अतिशय आवश्यक आहे. निश्चित सरांनी जे आहे या ठिकाणी सांगितलंय की विद्यार्थ्यांवरच नाही तर त्यांच्या पालकांवर देखील मोठं संकट जे आहे ते या माध्यमातून आलेलं आहे. आणि बरेचसे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करूया. विद्यार्थ्यांनी म्हणजे 6वी पासून असेल किंवा 11वी पासून असेल फाउंडेशन क्लासेस सुरू केले जात असतात. आपलं काय नाव आहे आणि हा जो आता घोटाळा झालेला आहे या संदर्भात तुमच्या पालकांनाही माहिती झालं असेल, तर पालक काय म्हणतात, पालकांवर काय नेमका परिणाम झाला, तुम्हाला काय पालक सांगतात, काय केलं पाहिजे काय नाही, काय सांग? माझे नाव विनायक भगवान माडिक, मी युनिक अकॅडमी येथे शिकत आहे. तर यावर्षी नीटच्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाला. तरी आम्ही 2 वर्ष मेहनत करून अभ्यास करतो आणि जर का हा पेपर फुटत असेल तर मग घ्यायचा आम्ही इमानदारीने अभ्यास करून काय फायदा होईल. याचाच परिणाम तुमचा आर्थिक जो आहे आर्थिक नुकसानही होत आहे, तुमचा वेळही वाया जाणार आहे. तर आई वडील परिवारातले जे आहेत त्यांचं काय म्हणणं झालेलं आहे? कारण ज्यावेळेस हे गोष्ट समोर आली त्यावेळेस काय बोललो? त्यावेळेस आमचा 2 वर्ष अभ्यास करून जर का पेपर फुटला तर आमचा टाईमही वाया जातो, डबल अभ्यास करायचा, रिपीट करायचा असेल तर. आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा घरची अशी नाजूक असल्याने 2 वर्ष रिपीट करून पैसे जास्त लागतात. निश्चितच जे आहे विद्यार्थ्यांमध्ये देखील या प्रकरणामुळं नैराश्याचं वातावरण बघायला मिळतंय. सोबतच आर्थिक भुर्दंड जो आहे तो पालकांना बसणार आहे. जरी कोर्टानं काही जणांना रिपीट ती एक्झाम देण्याचं ठरवलं असलं तरी विद्यार्थिनी आहेत. काय सांगाल, आता तुम्ही नीटची परीक्षेची तयारी करतायत, 2 वर्ष आता तुम्ही तयारी करणार आहात. हा जो घोटाळा झाला याला पाहून परिवारात काय चर्चा झाली, तुम्हाला काय वाटतंय, काय केलं पाहिजे? माझं नाव स्नेहा गजानन वाघ आहे. मी नीट 2026ची युनिक अकॅडमीमध्ये तयारी करत आहे. यावर्षी जो नीट घोटाळा झालेला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तसेच विद्यार्थी काही टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसेच मग असं जर होतच राहिलं तर विद्यार्थ्यांनी काय करावे? जसं की रिपीट करतात काही काही विद्यार्थी, मग वेळ वाया जातो त्यांचा. आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नसते मुलांची, तर त्यांना फी भरावी लागते. तर माझं एकच म्हणणं आहे गव्हर्नमेंटला की या घोटाळ्या संदर्भात लवकरात लवकर निकाल लावावा, न्याय देण्यात यावा विद्यार्थ्यांना आणि असं पुढे होणार नाही असं काळजी घ्यावी. माझे नाव मनीषा ज्ञानेश्वर जाधव आहे. मी केळवदची. मी एका छोट्याशा गावाकडून बुलढाण्यात युनिक अकॅडमी ऑफ एज्युकेशन इथे क्लासेस लावलेले आहे. यावर्षी जो घोटाळा झालेला आहे त्यामुळे आम्हाला खूप धक्का बसलेला आहे अभ्यास करायच्या वेळेस. कारण यावेळेस जे 64 जण 720 पैकी 720 मार्क पाडलेले त्या मुलांनी, आजपर्यंत तर 720 मार्क 3-4 जण पाडत होते, पण आता डायरेक्ट 64 जणांनी 720 मार्क पाडलेले आहे. असं व्हायला नको. माझी विनंती आहे
की सरकारने असे परत होऊ देऊ नये, कारण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. जे मोठे घरातले मुले असतात त्यांनी पैसेच भरत राहिले तर बाकीचे जे अभ्यास करता मन लावून जे अभ्यास करत नाही त्यांनी पैसे भरून असं केलं तर मग जे अभ्यास करते मग त्याचं काय होईल. तर माझी विनंती आहे सरकारला की असे काही डबल घोटाळा होऊ नये आणि जे अभ्यास करता मुलांना तर ज्यांना जसे मार्क पडले तसे पडू द्या. निश्चितच विद्यार्थ्यांवर देखील त्याचा परिणाम जो आहे तो झालेला असल्याचं या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावरून समजत आहे. आणि तुमच्या परिवारामध्ये हे ज्यावेळेस हा घोटाळा झाला त्यावेळेस चर्चा झाली असेल आणि तुम्ही घरी नीटची परीक्षा देणार आहात, याची तयारी करता आहात, असं माहिती झाल्यानंतर घरात परिवारात काय नेमकी चर्चा झाली या विषयाला धरून? माझं नाव प्रीती बिलारी, मी केसापूर येथून आहे. मी सध्या युनिक अकॅडमी ऑफ एज्युकेशन बुलढाणा येथे नीटची तयारी करत आहे. जेव्हा घरी असं माहीत झालं की नीटच्या परीक्षेत 69 जणांनी 720 पैकी 720 आउट ऑफ मार्क घेतले, तेव्हा म्हणजे सगळे म्हणत होते इम्पॉसिबल गोष्ट आहे. कारण याच्या आधीचं जर रेकॉर्ड बघितलं तर जास्तीत जास्त हायेस्ट म्हटलं तर 3-4 जण 720 पैकी 720 घेऊ शकत होते. नंतर मग बातम्या याच्यातून माहीत झालं की जे मोठे लोक आहे त्यांनी फ्रॉड करून समजा करप्शन देऊन किंवा पैसे भरून 720 पैकी 720 मार्क पाडून घेतले. तेव्हा घरच्यांचं म्हणणं एकच झालं की तू नीटची काय तयारी करू राहिली आणि जर परत असं झालं तर आपल्याकडे समजा पैसे नाहीये परत लावायले आणि जे ऑनेस्टली अभ्यास करतात 2 वर्ष आणि जे कंडिशन नसून पण त्याला पैसे लावले तर मग त्याला अजूनच धक्का बसला. आणि बाकीच्या सिस्टम मध्ये करप्शन ठीक आहे, पण एज्युकेशन सिस्टम मध्ये जर करप्शन झालं तर विद्यार्थी सगळ्यात पहिले म्हणजे ज्याची कंडिशन नसती, फायनान्शियल कंडिशन नसती आणि तरी ते नीट करू राहिले तर त्याच्यात सगळ्यात पहिले विचार तर हा येईल की घरच्यांना पैसे लावले सुसाईड सोडून तर ते दुसरं काही करू शकत नाही. कारण त्यांना चांगलं माहित असतं की आपल्या घरचे आपल्याला रिपीटली पाठवू शकत नाही. असा फ्रॉड नाही व्हायला पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटनं परत असं म्हणजे कोणत्याच एक्झाम मध्ये असं फ्रॉड व्हायला नको. म्हणजे जे मोठा लोक आहे त्याच्यामुळे जे ऑनेस्टली अभ्यास करते, जे हार्डवर्क करू राहिले त्याचं लय मोठं नुकसान होऊ राहिलं. निश्चितच जे विद्यार्थी हार्डवर्क करतात त्यांचं या अशा घोटाळ्यांमुळं फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्यांना आर्थिक भुर्दंड देखील या ठिकाणी लागणार आहे. अशा गोष्टी घडू नये त्यासाठी शासनानं पावलं उचलावी अशी भूमिका जी आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.